तेव्हा मरण येत नाही म्हणून जगते आणि जगण्याचा मार्ग सापडत नाही म्हणून या रानावनातून एकसारखी पडते. ऐन तारुण्य दुधी असणारी ही श्रावणी आज भडकन भिकारी होऊन एकसारखी मनी एखादा आशा बाळगते की कुठेतरी मला कोणीतरी आनंद देईल, माझं जीवन हे सुरळीत होईल. पण नाही, सारं काही व्यर्थ व्यर्थ व्यर्थ. देवा, कोणता अपराध माझ्या मातापित्याने केला होता तुला सांग ना. माझे आई वडील तुझेच भक्त ना, आणि मी सुद्धा तुझीच भक्ती नाही. मग आमच्या बाबतीत हे दुर्दैव का म्हणून घडवून आणलं?
मारे वरतीला आणि काय आता धंद्यात राम राम नाही हो. सगळ्यांकडे बसलेलो घुरघुर फुरफुर घुरघुर फुरफुर घोडे घातले घोडे बाहेर आमचं कोण विचार करत आणि जर कोणचे दोन धून हल्ले तर टायमार पैसे ते दिल्या तर घेतले आणि घराकडे गेलं तर विचारू नको. आमचा वागून होतात पण उघडून असताना हल्ल्यात अगो पैसे दिल्याशिवाय हाडत नाही कसे. आता वाईट कधीतरी घेतोय आता काय वाईट हा सोरो जीवात करो लोकांचा फायदे समजतात त्या स्वराचे. माणूस घेऊच्या आधी खोट बोला माणूस तितक्या घेतल्या सगळ्याच्या घराकडे जात जाऊतो नाही. आणि सगळ्यात मोठं फायदो वाटेड होत चढायला लागलो पुढे कुठल्या बंगला पुत्रो रौद्राचा पुत्रो बाजू आणि सोरेगार घटक त्याला फायदा जो पडलो तर बाजार अक्षर नको होणार पुत्रो सुद्धा त्याच्या वाटेत गेला. काय करतो हा वाईट जास्त त्याला मारे वाढला आणि वाट घेणे डोक्या गरगरून लागला. ऐसरच वाट आता लवणला तर बरा घराकडे गेलं तर आमचा सुसला काय शिल्लक ठेवूचा वाट आपलं हैसरतला म्हणतो. आमचे मामा सन्माननीय श्री नारायण राम गवस आमचे मामा सन्माननीय श्री नारायण रामाजी यांनी बहुमोल पारितोषिक दिलाय. त्यांचं तुमच्या बरोबर तुम्हा सर्वांच्या चरणी लीन होऊन पक्षाचा आनंदाने स्वीकार करतो. आनंदाने स्वीकार म्हणतात ते काही खोटं नाही. स्वामी तिन्ही जगाचा बडाई मिळा भिकारी हे भिकारीचं जीवन जगण्यापेक्षा लाचारपणे जीवन जगण्यापेक्षा आणि अरे बाबा रे मला नाही सांगायचं हो का बारबाजी
मी जिवंत कशी काय? मला जायचं काय? कोण आहात तुम्ही? मी सदगो म्हणतो. हे काय कपडे उघडून घेतलं? अहो, मला जगायचं नाही हो. जगायचं नाही काय अर्थ या जगाला काय अर्थ नाही गो? का? असा झाला तरी काय? अहो, मी कोणी सामान्य नाही. मी कर्माच्याकडे जन्माला आलेली राजकन्याने. पण एका काळ्या रात्रीने आमचं होत्याचं नव्हतं करून टाकलं हो सर्व. सारं वीस मिळाला. होत्याचा नव्हता झाला. या बघा उलटी मारल्याने माझा उतरला. माका सांगो माका संशय येऊ लागला. आजकालची पोराही अशी काहीतरी भानगड असते. काय गो काय भानगड नाही हो. बा. हो, तसलं काही बोलू नका हो. कसा नाही गो. मी माझ्या परिस्थितीला दोष देते. कोणी आपलं पोरग बिरग तुका फसवत दिसत. आजच्या पोरांचा काय सांगा गेलं ना. अहो, हा? तसलं काहीच नाही हो. या विश्वाच्या ठिकाणी माझे आई बाप कुणीही नाही. मी अनाथ आहे. कोण काय? मी अनाथ आहे हो. तुका कोण नाही? काळजी करू नको. ज्याका कोण नाही त्याका सत्तू बनवा. म्हणजे माका कोर्टर नाही होता. कळलं नाही मला. अगो माका कोर्टर कोण ना ती आहे असा बर्तर आहे ना. त्याच्यापेक्षा तुका घराकडे मी पोचतोय. म्हणजे कर्माचे बाप तुम्ही होता. होय होय चल काळजी करू नको. चल भैया. भार आभाराचा एकी भार साहे, एकी भार साहे. जगात कोणी नाही, त्यात देव आहे. भार आभाराचा कोणती गाडी घालता खायसून गेले तेव्हा कोणती आधी पहिली बाहेर येतो मला दाखायचे बघ पुन्हा मारते एक पप्पा करून खायसून जायसारखं ना गाडी मारता घेऊन त्याला कालपासून तुला बघतोय होय स्वतः तुझ्या गाडी घालते ती भोर नाही माझ्या घरातून ये तुका दाखायचे हरे बोलून नाही खेळण्याचं मग सरळ खाली पाहिजे लहान वाटते नाही तुला हे तुझ्या घाली कशाय काय बाहेर ये त्या नाना दाखवून लावले तुला कसा घुरण केलाय का भाऊ काय सांगताना खायचं माझ्याशी मॉक मारतात ह्यांच्या मी घाली कशाय कधी पायतला गेले होता वसरेच्या नारळ होतला बघूचे सामारे लोक नारळ कोणी ठेवून ना सगळे कसे ह्याला निघे सामाऱ्याक नाल लावून सोडू केलं आमका नाल नको आता सामाऱ्या गाठींची का बरता खाऊची की आम्ही बोलल्या का मला सांगतो शास्त्र बोलताना गीता बोलता का बघणार नाही पहिले आधी नारळ हारून ठेवायचं कसले काही मारता येते भाऊ आमचा इथं कायच नाही सगळे पेढीच्या पेढी पडलेल्या लाट्या ढकली धरता हुंजे गे पहिले आधी नारळ हारून ठेवायचं कोण करायचं माहिती नाही भाऊ कोण तो हाराकडे कोण माझ्या बंगला सोऱ्या करायला होय त्याच्या मागऱ्या पाकऱ्यावर शिट्या मारताय होय काय समजलं तुम्ही स्वतः पहिले नारळ हारून ठेवायचं बघ काय नाही घेतलंय तर बघ आता बोला मला आता किती बघी राहणार असतो येऊ दे भाग माझा थांब माझ्या वहिनी योग नारळ ठेवून नाही कशा आमचे नारळ घालले नाही आम्ही आता सामाऱ्या काय घालू सगळे सामाऱ्या ठेवून तुलीर भात घातले वाळवत आणि उठला तर सामाऱ्या नारळ योग नारळ ठेवून नाही मागे आम्ही यांच्या कधी घाणीत जातो गे लोकांची कामं करते बघते मागे वहिनी होय मागे कोणल्याकडे काय बाय करते समय आता आमका रवाक पण लोक आवडतात आमचं घर सुद्धा एकदा कोसून घालते जातात योग नाही मागे किसपट ठेवत नाही परडा केलंय वाली सुद्धा कोवळ्याचे कोळी फाका होतात कोचून मागे आम्ही आता खाऊचा काय का सांगतात या नाही तर मी पण नाही ना घेऊन ये समा माझा बरोबर तर गाडी मार चल माका चल आम्ही यांच्या घाणीत जातो ते कधी ह्यांका बोलल्या का राग येता माझी आम्ही घोमाजो बघल्याने मागे दोसलो सोदे काढितो म्हणजे आणखी पेटतो माझ्या मिस्टी खार खातात मिस्टी कळणार नाही माका काय करणार समान ना तू हसा टाकायचे थांब काय बाई करतले काही एक समजणार नाही केव्हा निहार म्हणजे निवळाचं पेट येतो
ये तुका हात घालतो कोले बघतो नाही जेवली आता कामात बघा तुम्ही थांबा घरात तूच भेटत नाही आता काय खाता यायचा संबंध नाही हो बाप यो गावलो तो तसो नुसतो घेता घेता मी प्यायता पाण्याशिवाय पेटलो खऱ्यात तर खऱ्यात मी लोका पेटलो काही एक कामाचो नाही असा तेव्हा सांगल्यान मगे मोठा मोठा करून माझ्या बापाशी आणि फसयल्यान मगे नको माका काही काय करते काही एक संबंध नाही आता तुमका सांगा जाऊ ना सांगते हा माझ्या बापाशी तर घरात मगे काही एक कमी नव्हतं वहिनी घरवाला सांगची ना हसते की भांगते गो माझ्या बापाशी तर घरात मगे म्हातारा माणसा काय सुटिया मारतात रे काय करते काही एक संबंध नाही ए माझ्या बापाशी तर घरात मगे काही एक कमी नाही बापाची सगळी पोरं मी सुखात होतो आव समजी लहानपणी मगे ढुकारली आव समजी लहानपणी मगे ढुकारली आणि आम्ही सगळ्यात थोर म्हणजे आम्ही बापाची सदा न पोरा मी सगळ्यात थोर म्हणजे मी शासला म्हणजे इटला शिकला निटला आणि साया होता तर लहान मगे साया होता तर नाव नाही ठेवले तू आंगे का मिळाला आम्ही मगे म्हणजे साया होता तर लहान मगे आव मगे आणि परत तो बारसं करूच नाही मगे आणि 6 महिन्याचा होता मी त्याला कडे रांधताना मी सोडी मध्ये वळत बिळत त्या खेळा खडे गेला घोपऱ्याने का कवनी खाऊन गेला म्हणजे पोट फुगा आणि आम्ही 5 जण रवलो म्हणजे बापाशीची 5 जण रवलो आणि मगे बाई तुला सांगा मी सगळ्यात थोर म्हणजे वाड्यासारखे म्हणजे वाडाक लागले मी आणि तेव्हा मी बरं म्हणजे दुडी अंगात तुका माहित आता नाही घ्यायची बरोबर म्हणजे आणि बोललाच ना बघितच रवली माझ्या आणि मी वळकाचे दरव काढून टाकले घ्या नको घ्या आणि मग बाई मी वाड्यासारख्या वाड्याला तेव्हा मी बरं म्हणजे दुडी अंगाचा नारळ पडतो आणि दुडी अंगाचा मी पण मग तेव्हा पुढे गेले बावडेर गेले का लोकांचे गजले म्हणजे काटल्यांका गेले कपडे गेले का लोकांचे गजली रांगे मडवाचा पोर बरा असा एक सांगता की माझ्या गिलोनं लगीन करू होतो सांगता माझ्या भावाशीनं लगीन करू असे काय काय म्हणजे मला सांगायला लागले आणि सांगायला लागले की मी म्हणजे कामात जाऊचं पण मगे आता ह्यांचा तर होय उतलंय ना तो उतलं 5 कडे 4 जण भविष्य असत नाही गे वहिनी बरोबर मागे लोक काय होऊन तरी आपण लगीन झाला आणि उडाला होय काय होऊन तरी नाही गे आणि बाये सांगाव तुमका खोडे माका जायसारखं मार्ग नाही मगे मी नाही ना कामात जाऊ तर फोन झाले आणि मग काय करतो बापूस माझं तेव्हा कामात जा मग कोणचे कपडे बिपडे धू आणि बापाशी माझ्या सोय मग पॅन खाऊची तो पॅन खाऊन इलो बापाशी माझ्या वाटे गोडे आणि मग ह्यांच्या ह्या लोकांना काय घेता वाटे गोडे यांनी आणि सांगल्याने चढवाची लग्न कर 4-5 जण असं भोपळे दिले कधी काय आणि लोक घेतल्यामध्ये म्हणजे तल्ली आणि बाई तुमका सांगा घराकडे येलो मी भनशिंग आपला तुझीकडे जवान वाढू होते म्हणजे 7 घातल्या नाका शासल्या बहुनात मी बाई वहिनी असता आणि बाई मागा 7 घातल्या मगे 7 घातल्या मी म्हणजे कधी घेणारो माणूस उठला आमचं बाप घर बापी उठला माका 700 घालता माका भय करू लागलो म्हणजे मी बाई उठला मरायला तरी उठला काहीतरी झालं असं नाही कोणतरी काय सांगलं हातला असं म्हणजे माझ्या बहिणात बाई सांगा विचारते बापाशी काय रे होणार विचारले तो होणार लागलो चढवा तू काय सांगायचा माका म्हणजे भय करू लागलो काय म्हणता जागा को आणि वगैरे बाई मी बापाशी विचारते बापाशी काय रे होणार लागलो चढवा तुझा लगीन करतलो लगीन करताना सांगल्यान आणि माका म्हणजे घामाचे तुमाडे लागले आणि भैशी म्हणजे माझ्यावर बघून रडक लागले ताई आता लगीन करून जाता होणार आणि म्हणजे माझी म्हणजे पावला लागली थरथरा आणि बाई माका म्हणजे समजा म्हणजे माका म्हणजे फुटले उतला मी लगीन केले तो तर पोरा उतला मी उतला जागर आणि माझी म्हणजे आगळे म्हणजे घामाचे तुमाडे काय करू तर माका समजा ना म्हणजे माझी पावला लागली म्हणजे लाटलाटा काय करू उतला नाही उतले तो तर माका होतो बापूस मारतो लो म्हणजे आणि काय करू तर माका समजा ना म्हणजे आणि माझी म्हणजे बसली पाहतो झालो आणि बारे सांगा आणि बाई सांगा आता के बाई को दोन्ही वाटे मातो दुसरी मार मगे नाही उठले तुका माका होतो मारतो नव्हता होय उठलंय मगे होय उठल्याने माका होऊन लागलो उद्या तुका बघू घेत रे उद्या बघू घेतो ना सांगला लागले मागो म्हणजे जीव लागलो म्हणजे वरते खालते जा आणि काय करू तर माका म्हणजे समजे ना आता पावलो बाई घराकडे तर म्हणजे घर सांग नको गे आता एका दिवसात काय साफ करता बाई माणूस दसऱ्याने म्हणजे उठले वाढवून घेतले समज केर वारो केलो
शान काढले सोबत खयात काढलंय पेंदा काढले नाही धपा तरी निदान शान काढलं पुरा केलं एकदा शान काढून आणि रातभर मागा मग लोकनी नाही माझ्या मनात मग योग होती तर आता नवरो कसलो गावता जाणार कोण आमच्या हडे आता बापाशीकडे वन येस म्हणजे आता भावाकडे बाय कोणाकडे बाय माझा वाटतला नाही गे तो म्हणजे माझ्या मनात विचार आम्ही रातभर माका लोकनी ना हतरुना घातले गोल तिथे खळवटून लागे गेलो कुटान बसते माका लोकनीच नाही म्हणजे कसली ती आणि कोमो आरडा गुटले आणि बघले तो पाणी बिनी भरलोय आणि सकाळ झाली तशी शेजारी सांगा गेलो पाहुणे इले होणार आता हे काय करू ना माका म्हणजे भरली ढोलकी बघले फटाफटा नेटले पाता दिला तांबडा आम्ही उठला तर फिर बघले उठला पाहुणे कितके काही औषध खिडकी गेले मागे बघू बघले खिडकीपासून 10-12 दाम चलत येतात आणि ह्याच्यातलं नवरो किसलो तो माका मागे समजना आता इतक्या ओळखले का तो नवरो किसलो काय बघले निरकून भारी असून वाकान तो बरो होतो बरोबर वाढो कसो मगे 4 जणांच्या पाठी त्या ठेवल्याने ढवळा धोतार बितार ढेसान इलो आम्ही मिशी फुलवून हाडल्याने मगे त्या कान बरो उठलो चिबूड कसा घ्याल मगे बोगले घरात गेले आणि उठला आता नवरो बरा उठला डबडबीत उठला माका पास केव्हा सावळा मगे वाय आणि बाहेर गेले उठला माझा तोंड रंगो वया ना उन्हाळी बोगले तर तेव्हा तोंड रंगो काय ना मगे जुन्या लोकांकडे काय होता तोंड रंगो कायच ना असं लागतेच मगे बोगले तर उठला कायच ना हवरीत गेले ना पिशयत नाचण्याचा पिढ होता थापले तोंडात थापले आणि बरं चालणी कसा रंगलाय आणि आता उठला बघ होता नवरो खोईले तो बाहेर वाकान बघतो तो धोतार नेसा ढवळा धोतार नेसलो आणि खयाचे आमच्या प्याय वनाळल्यान मगे आणि तितक्यातच मी वाकान बघले तर ह्याच्या ढवळ्या धोतरासून आमचं पुढचं आकडं मगे दिसायला लागलो मी होतो मला नेतो असं काय उठला आकडून दिसता धोतरासून मरायला होतं नवीन धोतराची घडी म्हणल्या नाच कधी पिलो आणि तसे बाकड्यावर बसलो मगे बाकड्यावर बसतो आणि या काय झरे तो इतक्या तितक्या काय म्हणजे सांगतो आणि माका बाहेर बरे आणि शास्त्र भारी येऊन आणि गेले मेगे तांबे घेऊन पाणी खाल्या मेगे नवऱ्यान पुरे दोन्ही तांबे वळले ना आल कशले वळल्यान आणि आता माका येताना मी 5 असा कमी आणले होय ना 5 असा सांगत आता नवऱ्या तर तोंड गोड करू वया ना तो बापूस माझं कामात झालं मेगे कोणच्या लग्नात माटो बिटो घालून गेलो कर देत नाही अयराचे खडखडे लाडू तो परत एकर योग मांडले आणि घेऊन गेले सगळ्या पाहुण्या पायकांना लाडू दिले नवऱ्याक लाडू देऊ ना भय करूक लागलो मेगे झुजीचं बोल कसं माझ्या बघूक लागलो आता लाडू बिडू देऊन गेले ना हात बी धरून लाडू सोबत मुरडले तो मागो मेगे धीर जाय ना बापूस माझं नजरेत नाका पुन्हा चढवो दिमो लाडू तसले लाडू घेतले आणि गेले मेगे घेऊन पुढे गेले घेऊन आणि ह्यानी लाडू असं कर माझा हात धरला तो पिळवटुकत मेगे लागलो आता मी सांगा कसो हात सोडून नवरो मेगे तो आणि मी बाया सांगा कसा 4 माणसात बरोबर मागे आणि बाये माका सांगा मगे धीर जाय ना आता गे बाये उठला काय करू माका मगे कळो ना तरी मी धीर केली आणि सांगले उठला माझा हात सोडा ना तर खडखडो लाडू भामान मोगून दितो करतला आणि हात झटकले आणि बाहेर रे मरो उठलो लाडू खातोलो आणि हातात लाडू घातला तो लाडू तयार नाही आम्ही बाई सगळी जण म्हणतो लाडू फेका खाना नाही बापूस माझं तेर कधी बापाशी नाही लाडू खाय मग नाव लागलो माझ्या तोंडात पान असा बापूस लागलो तोंडात पान असा तर थुका न्यावा मग गेलो धोता उचलले आणि भांगर पाडू होतो धुजीत जात होतो हो आणि पाठ तगरात गेलो म्हणजे थुका हुमऱ्यात आपटलो तो नाकांमध्ये खालते पडलो आणि आवाज दिलो म्हणजे डबाईत कण असला म्हणजे सवादता डबाईत कण आवाज दिलो बापूस माझो भाजी कोण विचारता चढवा गो काय गो बसायला मी सांगले बापाशी काय नाही पाठता तो बसा कोणी ढकललो असतो बोगले मी आरडायला लागलो म्हणजे धावा करून परान जायचं बापूस आणि मी धावतो आणि बघतो तर काय पाटल्याच्या दारात हुमऱ्या आडिया दिवाळ कसा नाकान पडलेलो हा आता उतरलो नाकान पडलो ते सगळे दात पडले आता तुला परान जायचं धावतो आणि एका परतून बघतो तर काय ह्याच्या तोंडात आधी योग्य काय शिल्लक नाही होता तर सगळा खोबला घाललेला आता बापाशी काय सांगले बापाची काय व्हायचा उठला चिगुड उठला एवढं मोठा हुदूत पियत नाही होत उठला काय करतले हेका उठला धुजी तो बैल कसा उठला जोता कलर नको उठला हेका मांडीवर घालून भरोची तर न्याम चाट करू माका उठला कली काय नको माका बावले ढकलले तरी येतं ह्याच्याने लगेच नावसही ना आणि सुरगत मोडून घातले मगे आणि ह्याचा ध्यान माझ्या पदरात पडला जुईच्या तुझी बेब लागून कंटाळलो मागे संसारातो माका काय करतले समजणार नाही यो बापियो सोरो खाता नाहीवर कपडे दुख जाता नाहीतच राहता पुराण आणि घुसमट लोक बाहेर पडता तो बापियो कोण तो हा कथा आणि बाया तो उन्हाने कंटाळे मागे संसारा ह्याच्या संसाराला लागला ताप पडले लागलो ना बापाशी तर घराकडे होते तर बरा होतं
भागावर